तर मित्रांनो, परत एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या या व्हिडिओमध्ये. तर भाई लोक, आज आपण जाणार आहोत सिमेंट घ्यायला निघालो आहे, कारण आपल्या घरात फरशी बसवायचं काम चालू आहे. आणि आता फरशीला जे मटेरियल लागणार होतं ते आता आपल्याला मागवलेलं आहे. तर आपण सगळं मटेरियल घ्यायला निघालो आहे. 2 सिमेंटचे पोते आणायला लावलेले आहेत मिस्त्रीने. तर चला बघूया काय होतंय. माझा असा विचार होतोय की यार, जे आपण आता हे काम करतोय घराचं, ते बाहेरची जी भावकी आहे काय आहे ते, कसं म्हणजे आपण कसे चालतो बोलतो, म्हणजे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो. बाहेर लोक म्हणजे कसं आहे की आपण एखादी काम काय करत असेल तर भावकीला बघवत नसतं. जर ते आपलं काम असतंय का नाही, त्या कामाला अडचण यावी काहीतरी त्यांच्या पद्धतीने ते काय जर करायचं असतंय का नाही ते करतात, मग ते आपल्याला बरोबर वाटत नाही. तर मी काय म्हणतो तुम्हाला की जे काय करताय तुम्ही ते तुमच्या जीवनात स्वतःच्या हिमतीवर करायचं, आणि ह्याचं त्याचं ऐकून आपलं जी काय करत आहे ते कर्तव्य व्यवस्थित करावं असं मला वाटतंय. तर भाई लोक, कसं मग कसं दिसते मग आता मी आईच आणि दुनियेत आहे का नाही, भावकी बिवकी कोण नाही. कसं आहे, तुम्ही जर प्रगती करत असाल, पुढे जात असाल नाही, तुम्हाला मागे खेचणारे लय जण आहे ती. त्यासाठी तुम्ही जे काय करताय का नाही तुमच्या हिमतीवर करा, आणि कोण काय बोलतय काय करतय, देव काय विचार करल, देव काय विचार करल, असा काय विचार करत जाऊ नका पाहिजे. काय है, जिंदगी एक ही बार मिलती है, जो करना है आपको ही करना है, कोई आपके साथ दूसरा कोई नहीं करेगा. तो खुल के जीना चाहिए, अपने दिमाग में जो आएगा वो करेंगे, नहीं तो पैसे ही मरेंगे भाई लोग.